नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। सध्याची ॲड जी आलेली आहे ही आलेली आहे रेल्वे मार्फत। यामध्ये आपण पाहणार आहोत रिक्रुटमेंट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरी यांच्या अंतर्गत आलेली ॲड। सर्वप्रथम आपण काही डेट्स पाहून घेऊया। डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस इन एम्प्लॉयमेंट न्यूज ही आली होती 26/7/2025 या तारखेला। त्यानंतर याची ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 9/8/2025। क्लोजिंग डेट जी आहे ही आहे 8/9/2025, म्हणजे साधारण 1 महिन्याचा अवधी आहे। त्यानंतर डेट्स ऑफ मॉडिफिकेशन विंडो विथ करेक्शन, काही करेक्शन असेल तर त्यासाठी वेगळ्या डेट इथे दिलेल्या आहेत। ह्या आहेत 11/9/2025, 20 ते 20/9/2025 या दरम्यान आपण काही बदल करायचा असेल तर त्यावेळेस ही विंडो ओपन होईल। त्यानंतर आहे डेट ऑफ ड्युरिंग विच एलिजिबल स्क्राइब कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड देअर स्क्राइब डिटेल्स इन द ॲप्लिकेशन पोर्टल। तर यासाठी डेट दिलेली आहे 21/9/2025 ते 25/9/2025 पर्यंत ओपन राहणार आहे। तर इथे आपण पोस्ट पाहणार आहोत। तर सर्वात प्रथमची पोस्ट आहे नर्स सुपरिटेंडेंटची आहे। यासाठी पे स्केल 7चा राहणार आहे, म्हणजेच 44,900 मेडिकल स्टँडर्डमध्ये C1 मध्ये राहणार आहे। याची जी एज लिमिट दिलेली आहे ही दिलेली आहे 20 ते 40 वर्षापर्यंत। ते जागा टोटल जागा जे आहेत ते 272 आहे। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनची जे पद आहे त्यासाठी पे स्केल 6 आहे, 35,400 पेमेंट आहे। B1 याचं वयोमर्यादा राहणार आहे 20 ते 33 वर्षापर्यंत। याच्या 4 जागा आहे। त्यानंतरचं पद आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2, पे स्केल 6, 35,400। C1 याचं वयोमर्यादा राहणार आहे 18 ते 33, याच्या 33 जागा इथे आहेत। त्यानंतरचं पद आहे फार्मासिस्ट एंट्री ग्रेड, यासाठी पे स्केल 5 राहणार आहे 29,200। C2 याची वयोमर्यादा दिलेली आहे 20 ते 35 वर्षापर्यंत, 105 जागा आहेत। त्यानंतरचं पद आहे रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन, पे स्केल 5, 29,200 B1। त्यानंतर आहे याची वयोमर्यादा जी आहे 19 ते 33 या दरम्यान असायला हवी। याचे 4 पद आहे। त्यानंतरचं आहे ECG टेक्निशियन, पे स्केल 4, 25,500 C1। याची वयोमर्यादा 18 ते 33 या दरम्यान राहणार आहे। याचे पण 4 पद आहेत। त्यानंतरचं शेवटचं पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2, पे स्केल 3, 21,700 B1। याची वयोमर्यादा जी दिलेली आहे ही 18 ते 33 अशी राहणार आहे आणि याची पद संख्या जी आहे ही 12 आहे। अशी टोटल 434 जागांसाठी भरती निघालेली आहे रेल्वेमध्ये। इथे यांनी काही माहिती दिलेली आहे जी वयाशी संबंधित आहे। डेट ऑफ कॅन्डिडेट्स शुड बी बिटवीन द डेट्स गिवन बिलो। तर सर्वप्रथम इथं एजचा ग्रुप दिलेला आहे। लोअर एज लिमिट ॲज 1/1/2026 नॉट बोर्न आफ्टर। अप्पर एज लिमिट जी दिलेली आहे ॲज 1/1/2026 डेट ऑफ नॉट अर्लियर दॅन। तर इथं हे दिलेलं आहे, हे आपण जाणून घेऊ। पहिलं जे आहे 18 ते 33 साठी जी दिलेली आहे 1/1/2008। त्यानंतरची आहे UR EWS यांच्यासाठी 2/1/93। त्यानंतर आहे OBC NCL यासाठी दिलेली आहे 2/1/90। SC ST साठी दिलेली आहे 2/1/88। त्यानंतर आहे 19 ते 33 वर्ष यासाठी ग्रुपसाठी 1/1/2007। त्यानंतर आहे UR EWS साठी 2/1/1993। त्यानंतर OBC साठी 2/1/90। त्यानंतर SC ST साठी 2/1/88। 20 ते 33 वर्षाच्या ग्रुपसाठी जे दिलेले आहे 1/1/2006। त्यानंतर UR साठी EWS साठी 2/1/93। त्यानंतर 2/1/90। त्यानंतर 2/1/88। त्यानंतरचं जे आहे 20 ते 35 वर्षाच्या ग्रुपसाठी 1/1/2006। त्यानंतर UR साठी EWS साठी 2/1/91। OBC साठी 2/1/88। SC ST साठी
2186. त्यानंतरचा जो ग्रुप आहे 20 ते 40 वर्षासाठी 11/2006. युवासाठी 21/1986. त्यानंतर आहे 21/1983 OBCसाठी. SC ST साठी 21/81 पर्यंत डेट असायला हवी, म्हणजे जन्म असायला हवा. खाली आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे एज रिलॅक्सेशन या दिलेला आहे. पूर्ण वाचणं होण्याची शक्यता कमी आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅन विथ लास्ट 6 मंथ कंटिन्यू विथ सर्व्हिस आफ्टर अट्रॅक्शन, एक सर्व्हिसमॅन, युवा, SC ST OBC यांच्यासाठी वेगवेगळं दिलेलं आहे. पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी त्यामध्ये पण SC ST OBC UR EWS याच्यासाठी पण वेगवेगळं दिलेलं आहे. त्यानंतर खूप सारं आहे, ते PDF डाउनलोड करून तुम्ही वाचून घ्या. जर व्हिडिओ मोठा झाला तर व्हिडिओ मधातूनच सोडून जासाल तुम्ही. आता आपण एक्झाम फीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. फॉर ऑल कॅन्डिडेटसाठी जे आहे 500 रुपयाची फी आकारण्यात आलेली आहे. फॉर कॅन्डिडेट हू बिलॉंग टू SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और इकॉनॉमी बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 250 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. एक्झाम कशी राहणार आहे हे जाणून घेऊया. प्रोफेशनल ॲबिलिटीसाठी 70 क्वेश्चन, 70 मार्क राहणार आहे. जनरल अवेअरनेससाठी 10 मार्क, 10 क्वेश्चन. जनरल अर्थमॅटिक्ससाठी आणि जनरल इंटेलिजन्सी अँड रिझनिंगसाठी 10 मार्क राहणार आहे, 10 क्वेश्चन राहणार आहे. त्यानंतर जनरल सायन्ससाठी 10 मार्क, 10 क्वेश्चन, असं टोटल 100 क्वेश्चन राहणार आहे आणि 100 मार्क राहणार आहेत. ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशन बेल आयकॉनला अनेबल करायला विसरू नका. जर काही प्रश्न असतील तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला विचारू शकता. नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. तोपर्यंत बाय बाय.